विश्वास हा मनीचा सांगू उभ्या जगाला, आम्ही रवी उद्याचे अंधार भेदण्याला. विश्वास हा मनीचा सांगू उभ्या जगाला, आम्ही रवी उद्याचे अंधार भेदण्याला. विश्वास हा मनीचा, विश्वास हा मनीचा. अन्याय भ्रष्टतेला आमच्या जगीन थारा, जे जे अनाथ त्यांना पंखात या निवारा. जाणून मंत्र घेऊ दृष्ट्या ऋषीवरांचा, देवत्व त्यात पाहू जो दीन गांजलेला. देवत्व त्यात पाहू जो दीन गांजलेला. विश्वास हा मनीचा सांगू उभ्या जगाला, आम्ही रवी उद्याचे अंधार भेदण्याला. विश्वास हा मनीचा, विश्वास हा मनीचा. उधळून मेघ टाकू जलहीन गांजणारे, घडवू सशक्त बाहू अविराम कष्टणारे. हा कोण जात कुठली खोडून छाप सारे, हात घालू साऱ्याच बांधवांना. स्नेहात हात घालू साऱ्याच बांधवांना. विश्वास हा मनीचा सांगू उद्या जगाला, आम्ही रवी उद्याचे अंधार भेदण्याला. विश्वास हा मनीचा, विश्वास हा मनीचा. ज्ञानाचा वेद तोलू विज्ञान स्रोत आम्ही, नवनिर्मितीस लागू स्मरणात ठेवू आम्ही. चारित्र्य शुद्ध भावा फुलवून अंतरंगी, सुकुमार चित्त पुष्पे अर्पून मातृभूला. सुकुमार चित्त पुष्पे अर्पून मातृभूला. विश्वास हा मनीचा सांगू उभ्या जगाला, आम्ही रवी उद्याचे अंधार भेदण्याला. विश्वास हा मनीचा, विश्वास हा मनीचा, विश्वास हा मनीचा. ज्ञानासवेच तोलू विज्ञान स्रोत आम्ही, नवनिर्मितीस लागू स्मरणात ठेवू आम्ही. या पद्यातली ही ओळ. तर नवनिर्मिती स्मरणात ठेवून आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आदरणीय व्यासपीठ उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि आमचे सगळे छात्रप्रबोधनचे स्नेही यांचे मी मनापासून स्वागत करते. नुकताच मराठी राजभाषा दिन साजरा झाला आणि त्याचं औचित्य साधून आपण आज ज्ञानप्रबोधिनी छात्रप्रबोधन आणि मातृमंदिर विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला राज्यस्तरीय हस्तलिखित आणि अभिवाचन स्पर्धेच्या बक्षीस समारंभाकरता आपण जमलो आहोत. विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची अभिरुची निर्माण व्हावी, लेखन संपादन कौशल्य वाढावे, नवनिर्मितीचा त्यांना आनंद मिळावा या उद्देशाने गेली 20 वर्ष हस्तलिखित स्पर्धेचं आयोजन केलं जाते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची ओढ निर्माण व्हावी, त्यांचा सभाधीटपणा वाढावा, प्रभावी प्रकट वाचन करता यावे या उद्देशाने गेली 6 वर्ष आपण अभिवाचन स्पर्धेचं आयोजन करतो. जानेवारी महिन्यामध्ये या दोन्ही स्पर्धा संपन्न झाल्या आणि आज त्याचा बक्षीस समारंभ आज इथे संपन्न होतो. तत्पूर्वी आज आपल्याला 2 प्रमुख पाहुणे लाभले आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. किशोर मासिकाचे संपादक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ बालभारती येथे सध्या कार्यरत असलेले श्री किरण केंद्रे सर आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. वक्तृत्व, वादविवाद, काव्यलेखन यासाठी त्यांना अनेक पारितोषिके मिळाली आहेत. 2017 साली पद्मभूषण बाळासाहेब भारदे पुरस्कार आणि 2024 साली रमाई रत्न पुरस्काराने ते सन्मानित आहेत. 50 किशोर गोष्टी हे त्यांनी संपादन केलेलं पुस्तक प्रकाशित झालं आहे. छात्र प्रबोधनचे संपादक, विभाग प्रमुख आणि ज्ञानप्रबोधिनीचे कार्यवाह माननीय महेंद्रभाई सेठिया यांना मी विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचं स्वागत पुष्पगुच्छ आणि अक्षर भेट देऊन करावं. आजचे आपले दुसरे प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर अजय कुमार फुंदे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे इंग्रजी भाषा विभागाचे उपविभाग प्रमुख ते आहेत.
गुणवत्तापूर्ण विकासासाठी राज्यस्तरीय शैक्षणिक उपक्रम अंमलबजावणीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. बालहक्क शिक्षण, सैनिकी शिक्षण, शिक्षक शिक्षण ही त्यांच्या आवडती क्षेत्रे आहेत. मी माननीय महेंद्रबाईंना विनंती करते की त्यांना अक्षरभेट आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. हस्तलिखित आणि अभिवाचन या दोन्ही स्पर्धांचे द्विस्तरीय परीक्षण झाले. अतिशय पारदर्शकपणे परीक्षण करणाऱ्या दोन प्रातिनिधिक परीक्षकांची मनोगत होती. सर्वप्रथम हस्तलिखित स्पर्धेच्या परीक्षक स्वाती दाडे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, समोर उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, पालक वर्ग आणि प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमच्या हस्तलिखितांचे एक परीक्षक या नात्याने मी इथे बोलतेय. हस्तलिखितांचं कारण काय, तर तुमच्यातील लेखन गुण वाढावेत आणि वाचनही तुमचं वाढावं, हे मगाशी या ताईंनी सांगितलंच आहे. तर तुम्ही जी हस्तलिखित तयार केली ती अतिशय अप्रतिम होती. सगळ्यांनी अगदी तुम्ही मन लावून जे केलेलं आहे, सुंदर आणि सुबक हस्तलिखित जी तयार केली, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं मी अतिशय कौतुक करते आणि अभिनंदन करते. खूपच वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही सुंदर लेख जमा केलेत, कविता लिहिल्यात, चित्र काढली. चित्रकार तर अतिशय एक कलाकार म्हणजे अगदी कसलेले कलाकार आहेत असं मला म्हणावंसं वाटतं. सुंदर चित्र आणि त्या लेखांना अनुरूप अशी चित्र तुम्ही काढलेली आहेत. आणि मागच्या वेळेलाही मी परीक्षक होते, तर त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला तुम्ही अजून एक पायरी वर चढलेला आहात हस्तलिखितांच्या बाबतीत. आपल्या शिक्षकांशी चर्चा करून, एकजुटीनं कामं करून, कामं वाटून घेऊन, संपादकीय जबाबदारी सांभाळून उत्तम रीतीने तुम्ही हे हस्तलिखितांचं काम पूर्ण केलेलं आहे. हे सांगताना मला खूप छान वाटतंय आणि अर्थातच तुमचं खूप कौतुक वाटतंय. सर्व हस्तलिखितातलं हस्ताक्षर जे मुख्य हस्तलिखितांचं मुख्य गुण म्हटला पाहिजे, ते सगळ्या हस्तलिखितांच्या मुलांचं हस्ताक्षर, लेखाचं खूप सुंदर हस्ताक्षर होतं. अगदी सुवाच्य आणि आखीव रेखीव सगळी हस्ताक्षरं तुम्ही हस्तलिखित तयार केलीत. लेखांना योग्य अशी शीर्षकं होती. चित्र, रेखाटनं, कविता, चुटकुले, कोडी असे विविध भरपूर तुम्ही वैविध्यपूर्ण गोष्टी जमा केलेल्या आणि त्या सुंदर रीतीने त्या सादर केल्या हस्तलिखितांमध्ये. या दोन्ही गटातील संघांचं यासाठी मी मनापासून अभिनंदन करते आणि संपादकांचे, तसेच त्यांना मदत करणाऱ्या सर्व विद्यार्थी लेखकांचे मनापासून कौतुक करते. आता परीक्षक म्हणून थोड्याशा काही सूचना द्याव्याशा वाटतात. तुम्हाला जेव्हा ज्ञानप्रबोधिनीकडून या हस्तलिखित स्पर्धेचं पत्रक येतं, त्यावेळेला ते मला असं पहिल्यांदा तुम्हाला सांगावंसं वाटतं की ते तुम्ही नीट वाचावं. म्हणजे तुम्ही वाचताच, पण तरी पण एक सूचना द्यायची म्हणून मी सांगते. त्यांनी त्या पत्रकामध्ये जे दिलेले आहेत नियम, अटी, ते सगळं काळजीपूर्वक वाचा आणि त्याचं पालन करायला हवं. हस्तलिखित किती पानांचं हवं, त्यामध्ये आवश्यक आणि असे बंधनकारक असे विषय ते दिलेले असतात. तर ते अगदी काटेकोरपणे तुम्ही ते हस्तलिखितात त्याचा समावेश करायला हवा. मुख्य जो विषय तुम्ही निवडलाय त्या संदर्भात आपण काय काय लिहिणार आहोत त्याचा सखोल अभ्यासही करायला पाहिजे आणि त्याची चर्चा करून त्याची नोंद ठेवली तर ते आपल्याला पुढे एक व्यवस्थितपणा येतो असं मला सांगावंसं वाटतंय. त्यानंतर साधं आणि सुबक हस्तलिखित तयार करावं असं मला सांगावंसं वाटतंय. उगाचच म्हणजे जाड पुठ्ठा वापरलाय, कुठंतरी काहीतरी वेडंवाकडं लिहिलंय किंवा कुठेही काही चित्र काढली आहेत असं सहसा झालेलं नाही आहे. त्याबद्दल मला फारच छान वाटलं. त्यानंतर अजून एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे मला, की तुम्ही हस्तलिखित तयार करता त्यावेळी मुखपृष्ठावर तुमच्या हस्तलिखिताचं जे शीर्षक आहे ते तुम्ही ठळक पद्धतीने लिहिलेलं आहे सगळ्यांनी. पण त्याखाली काही गटांनी
त्याखाली तुमच्या शाळेचं नाव लिहिलेलं नव्हतं. बऱ्याच जणांनी लिहिलं आहे, तर ते मुख्य शाळेचं नाव आणि तुमचा गट लिहायला पाहिजे, म्हणजे हस्तलिखिताच्या मुखपृष्ठावर. हे मला तुम्हाला सांगायला लागेल. कारण एका हस्तलिखिताचं काय झालं, की त्याच्यावर शाळेचं नाव होतं, पण गट गट नव्हता आणि आतमध्ये सुद्धा जे लेख होते, त्या लेखांच्या खाली त्या मुलांची नावं होती, पण त्यांची इयत्ता कुठेही नव्हती. त्यामुळं आम्हाला कळत नव्हतं, की हा नक्की कुठला गट आहे. 5वी ते 7वी आहे का 8वी ते 10वी आहे. आणि मग त्यानंतर बरेच ते हस्तलिखित चालल्यानंतर साधारण मधल्या पानावर एक असं कागदकाम केलेलं होतं, की काहीतरी असं फूल तयार केलेलं होतं आणि त्याच्या पाकळ्या अशा मिटलेल्या होत्या आणि त्या पाकळ्या उलगडल्यावर त्या मुलांची नावं आणि इयत्ता असं कळलं. त्याच्यावरून आम्हाला कळलं, की हा गट कुठला आहे ते. तर असं होऊ नये, मुखपृष्ठावरच तुम्ही शीर्षक आणि शाळेचं नाव आणि गटाचं नाव घालावं. त्यानंतर तुम्ही बरेचसे अंक बघितले असतील, छात्र प्रबोधनचे अंकही बघितले असतील. तर पहिल्या पानावर संपादकीय, त्यानंतर अनुक्रमणिका आणि त्यानंतर मग जे लेख, अनुक्रमणिकेच्या क्रमानुसार लेख. तर असे बरेच जणांनी केलेलं आहे, पण काही जणांचे मागोपुढं झालेलं आहे. तर ते एक लक्षात ठेवा. नंतर लेख लिहिताना शुद्धलेखन तर महत्त्वाचं आहेच आहे, त्याकडे लक्ष ठेवा. आणि दुसरं एक म्हणजे ओळ संपताना शब्द तोडू नका. एखादा तुमच्याकडे असा जर शब्द असेल तर तुम वरती आणि च्याकडे खाली, खालच्या ओळीत असं करू नका. पूर्ण शब्द खालच्या ओळीवर घ्या, नाहीतर ते वाचताना रसभंग होतं. नंतर लेखाच्या खाली लेखकाचे नाव लिहा. बरेच जणांनी ते लिहिलं आहे, पण काही जणांनी लिहिलंच नाही आहे. आणि चित्रांच्या खाली चित्रकाराचं पण नाव पाहिजेच ना. आम्हालाही कळू द्या कोण आहेत हे छान छान चित्र काढणारे, हे चित्रकार कोण आहेत हे कळू देत ना आम्हालाही. त्यानंतर काही जणांनी काय केलं आहे, की लेख लिहिला समजा काहीतरी विषय आहे, की माझा आवडता प्राणी किंवा माझा आवडता पक्षी, मोराची माहिती आहे. त्या पूर्ण पानावर मोराची माहिती लिहिली आणि त्या पानावरच मोराचं चित्र काढलं. तर काय होतं, की ते अक्षरं पुसली जातात. ते लेख नीट वाचता येत नाही. तर तुम्ही पूर्ण पानभर ते चित्र काढू नका. चित्रासाठी एक वेगळी जागा घ्या. एक एक चौकोन मोकळा ठेवा चित्रासाठी आणि तिथे तुम्ही चित्र काढा. म्हणजे मग ते लेख व्यवस्थित वाचता येतो. माझ्या मते तर सगळीच हस्तलिखितं फार सुंदर होती आणि क्रमांकात येण्यासारखीच सगळी होती. पण स्पर्धा आहे म्हटल्यावर क्रमांक तर द्यावे लागतात पहिले दुसरे. परंतु तुम्ही जर तुम्हाला क्रमांक मिळाला नसला तर अर्थातच तुम्ही नाराज होणार नाही आहात आणि नव्या जोमाने पुढच्या हस्तलिखितासाठी तयार होणार आहात हे मला माहिती आहे. कारण ही तुमची हस्तलिखितं म्हणजे आपल्या अभिजात आणि उच्च मराठीची ही सेवाच तुम्ही करत आहात असं मला वाटतं. धन्यवाद. एवढंच मी सांगते. धन्यवाद स्वातीताई. खूप बारीक बारीक आणि नेमक्या सूचना स्वातीताईंनी केल्या. सगळेच विद्यार्थी आणि शिक्षक याची नोंद घेतील याची ग्वाही मी त्यांना देते. आपले पुढचे परीक्षक आहेत अभिवाचन स्पर्धेचे परीक्षक श्रीयुत अक्षय वाटवे यांना मी विनंती करते की त्यांनी थोडंसं आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सर्वप्रथम प्रबोधिनीच्या सगळ्या आयोजन समितीचं विशेष अभिनंदन. गेली 6 वर्ष अभिवाचनाची स्पर्धा होते आणि यानं त्या प्रकारे प्रत्येक वर्षी माझा काही ना काहीतरी संबंध येतो स्पर्धेला. कधी प्रशिक्षण घेण्यासाठी म्हणून किंवा कधी परीक्षक म्हणून. यावर्षी आता थेट तुमच्या सगळ्यांशी संवाद साधायची संधी मिळते. हा एक चांगला योग जुळून आला असं मला वाटतं. आमच्या स्वातीताईंनी माझी बरीचशी वाट सोपी करून ठेवलेली आहे, कारण त्यांनी आधी बऱ्याच अंशी सगळ्यांचं भरपूर कौतुक केलेलं आहे. तर तेच मलाही करावंसं वाटतं की तुम्हा सगळ्या संघांनी म्हणजे आमच्याकडे अंतिमचे जे व्हिडिओ आले त्या व्हिडिओमध्ये सहभागी असलेल्या सगळ्या संघांनी खरंच चांगलं सादरीकरण करायचा प्रयत्न केला. एकतर लिहिलेलं साहित्य एकत्र करणं, त्याचं संपादन करणं, मग त्याला पूरक संहिता लिहिणं आणि मग ते सादर करणं, हे तसं कष्टाचं आणि तसं वेळखाऊ म्हणजे वेळ लागणारं काम आहे. आणि तुम्ही विद्यार्थी आता एकंदरीतच शैक्षणिक वर्षामध्ये जे जे काही वेगवेगळे उपक्रम करत असतात, शिल्पताईंशी बोलणं होतं तेव्हा ते सांगत असतात, अरे काय सांगू दादा तुला, एवढं काय 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 मुलं करत असतात आणि त्यातूनही तुम्ही उत्साहाने स्पर्धेत भाग घेता, ह्याचं मला खरंच कौतुक करावं असं वाटतं.
निवडलेल्या विषयाला न्याय द्यायचा सगळ्याच संघांनी चांगला प्रयत्न केला होता. अर्थातच ही स्पर्धा असल्यामुळे आणि याचं परीक्षण होणार असल्यामुळे थोड्या काही सादरीकरणात कमी जास्तीच्या गोष्टी जाणवल्या. त्या आधारे आपण त्याचं गुणवितरण केलं आणि मग तसा निकाल तुमच्यापर्यंत येईलच. मी थोडंसं या कला प्रकाराकडे जास्त व्यापक दृष्टीने बघू इच्छितो अशासाठी, कारण आत्ता तुम्ही ज्या वयात आहात, वेगवेगळे कौशल्य तुम्ही शिकता आहात, या काळात तुम्हाला आणि विशेषतः जे शिक्षक इथे असतील किंवा ताई दादा जे इथे असतील मुलांचे, त्यांनी याकडे लक्ष द्यावं की ह्या सगळ्या स्किल्स शिकण्यामधून ही कौशल्य आत्मसात करण्याचा उपयोग आपल्याला पुढच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे, याचं थोडंसं भान आपण ठेवायला हवं हे काम करत असताना. तर तो विचार एकदा डोक्यात असला म्हणजे त्याचा कार्यकारण भाव आपल्या डोक्यात नक्की असला की उत्तम परिणामकारकता साधता येते की आपण हे कशासाठी करतो. स्पर्धेसाठी तर करायलाच हवं, पण त्या पलीकडे जाऊन यातून काय कौशल्य आत्मसात करता येणार आहेत विद्यार्थ्यांना, याकडेही थोडंसं लक्ष द्यायला हवं असं वाटतं. आणि त्या अनुषंगाने आत्ता मी आधी सादरीकरणाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे मुद्दे जे मला वाटत आहेत, जे मी थेट लिहूनच आणलेले आहेत, ते वाचून दाखवतो म्हणजे काही सुटायला नको. तर एकतर तुम्ही जे साहित्य निवडाल त्यातला कोणता भाग कुठल्या विद्यार्थ्याच्या आवाजात किंवा विद्यार्थिनीच्या आवाजात नीट पोचेल याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही संघ निवड जी करता, हे संघ निवडीमध्ये आवाजाचं वैविध्य आहे की नाही याकडे एक लक्ष द्यायला हवं. आणि त्यानंतर पुढची गोष्ट अशी की जे तुम्ही गोष्ट, लेख, गद्य, उतारा, पद्य जे काही निवडाल ते योग्य पद्धतीने ऐकणाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने एक म्हणजे ती संहिता घट्ट बांधली आहे की नाही हे बघायला पाहिजे. म्हणजे निवडलेल्या लेखांचा, साहित्याचा क्रम नीट लावलाय ना, ते एकमेकांमध्ये नीट गुंफलं गेलंय ना, एकातून दुसऱ्यामध्ये प्रवेश करताना तो अतिशय सुलभरित्या प्रवेश होतोय की नाही याकडे थोडंसं बघायला पाहिजे. आणि आता हे झालं पूर्वतयारीच्या दृष्टीने थोडंसं निवड. आणि याच्यात मी जेव्हा स्वतः सादर करतो आहे माझ्याकडे आलेलं साहित्य, तेव्हा मी ते स्वतः एक 5-10 वेळा वाचून बघून ते माझ्या आवाजात नीट ऐकू येतंय ना, ते कसं वाटतं ऐकायला, त्याची गंमत, मला विनोदी साहित्य असेल तर त्याची गंमत पोहोचवता येते ना, गंभीर साहित्य असेल तर त्यातलं गांभीर्य नीट पोहोचवता येतंय ना, भाव कुठल्या प्रकारचा आहे या साहित्यामध्ये ह्याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. आता काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. एकूण 6 मुद्दे तुम्हाला मला सांगायचे आहेत. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की अभिवाचन म्हणजे त्यामध्ये अभिनय पण आहे आणि वाचन पण आहे. तर निव्वळ वाचायचं नाहीये, तर आपल्याला वाचिक अभिनयही करायचा आहे. हा वाचिक अभिनय शब्दोच्चार, दमसास, भावना आणि आशय समजून घेऊन सादरीकरण यावरती अवलंबून असतो. त्यामुळे ही सगळी कौशल्य नीट आपल्या सादरीकरणामध्ये येत आहेत की नाही हे पाहायला पाहिजे. आता हे करत असताना आवाजातले चढ उतार, विराम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सादरीकरणातला आत्मविश्वास, की मी जे वाचतोय ते मला पूर्णपणे कळलेलं आहे आणि मला ते समोरच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, ही भावना महत्त्वाची आहे. आता ही जी महत्त्वाची अंग आहेत, ही अंग आपल्या अभिवाचनामध्ये कशी येतील, तर त्याला एकमेव उपाय आहे किंवा एकमेव त्याच्यावरचं औषध आहे ते म्हणजे तुम्ही सराव जास्तीत जास्त करणे, सातत्याने हा सराव करत राहणं. त्याच्यानंतरचा पुढचा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे शब्दोच्चार. आपल्याकडे जे गद्य आलेलं आहे ते ज्या भाषेत आहे, म्हणजे बोलीत आहे किंवा प्रमाण मराठीत आहे, ते त्याच भाषेत आणि त्याच शैलीने आपल्याला वाचता आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आधी तुमच्या मार्गदर्शकांकडून ते एकदा वाचून ऐकून घ्या. कधी कधी काय होतं, माझा आग्रह असा नाही की ही अमुक भाषा शुद्ध किंवा अमुक भाषा अशुद्ध. भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते, कारण नव्हतं जर बरोबर आहे तर व्हतं हे सुद्धा बरोबरच आहे. पण नव्हतं कधी वापरतो आणि व्हतं कधी वापरतो, त्या भाषेचा उपाययोजन आपण कसं करतो त्याकडे गांभीर्याने बघायला पाहिजे. मग नचा न कधी होतो, नचा न कधी होतो हेही आपल्या लक्षात येईल आणि मग योग्य ठिकाणी आपण नळाला नळच म्हणणार आणि बाणाला बाणच म्हणणार. त्याच्यानंतरचा पुढचा तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे दमसास. आपण एका श्वासात किती बोलू शकतो. बऱ्याचदा असं होतं की मला असं सांगायचं म्हणून मग असं होतं श्वास घ्यायचा की बोलायचं ह्याचं संतुलन राखता येत नाही. तर याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. आणि याचं एक तुम्हाला सोपं गणित सांगतो की इथे मार्गदर्शक शिक्षक असतील तर त्यांच्यासाठी ते उपयोगी ठरेल, की 1 मिनिटामध्ये साधारण ठहरावाने आपण जेव्हा वाचतो तेव्हा 100 ते 110 शब्द बसतात. कुठलंही गद्य तुम्ही घेतलं आणि ते वाचायला सुरुवात केलीत की 100 ते 110
ही साधारण आकडे पोचले पाहिजेत. पण मग ते खूप सावकाशही वाचून चालणार नाही, तर त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन पाहिजे, पण ते करता करता तुमच्या लक्षात येईलच. तर हे थोडंसं समजून घ्या. कविता वाचनाच्या बाबतीत पण तेच आहे. कवितेला चाल आहे का, की चाल नाही आहे? चाल असेल तर परिणामकारकता कशी बदलते, वगैरे वगैरे. भावना आणि आशय समजून घेणं हेही फार महत्वाचं आहे. हे मी आधीही सांगितलं, की गोष्ट असेल तर गोष्टीमध्ये कुठली रसनिष्पत्ती होते आहे, म्हणजे तिथे भीती निर्माण होते का, विनोद निर्माण होतोय का, रहस्य निर्माण होतंय का, हे सगळं मला जसं पोचतं माझ्यापर्यंत साहित्य, तसं मला समोरच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काय प्रयत्न करता येईल. आपल्या किशोरचे संपादक केंद्रे सर इथे आहेत. किशोरमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात. त्या वाचताना मला नेहमी अप्रूप असं वाटतं, कारण त्या गोष्टींची निवड करताना सर नेहमी त्याच्या ऑडिबिलिटीचा पण विचार करतात. म्हणजे ती श्राव्य कशी ऐकू येईल गोष्ट, याचाही ते विचार करतात. सेम आपल्या प्रबोधनमध्ये पण, छात्र प्रबोधनमध्ये पण जे साहित्य होतं, त्याच्यामध्ये गेयता असते. पद्य इतकी सुंदर असतात प्रबोधनमधली, की त्याला चाली लावून ती गाता येतात. तर ह्या सगळ्या ललित लेखांमध्ये वर्णनं छान असतात. तर साहित्याची निवड करतानाच मुळात वेगवेगळे भाव त्याच्यातून प्रदर्शित करता येतात का, हे बघायचं. खरं सांगू का, की हे एका मेजवानीसारखं आहे अभिवाचन म्हणजे. त्याच्यात थोडी आंबट चव आली पाहिजे, थोडी गोड चव आली पाहिजे, थोडं तिखटही लागलं पाहिजे. असं सगळी रसनिष्पत्ती झाल्यानंतर कसं तोंडाला पाणी सुटतं आणि पोट भरल्यासारखं वाटतं, हे की नाही. आत्ता दुपारी जेवून आलात की नाही सगळे, हां, तर जेवून छान वाटलंय की नाही सगळ्यांना. नावडती भाजी असेल तर कसं वाटतं. मग आई काय करते, त्याच्याबरोबर खुबीने काहीतरी एखादा गोड पदार्थ देते, आवडीचं काहीतरी देते. तर तसं आपल्या अभिवाचनामध्ये आपल्याला थोडासा कंटाळवाणा माहितीचा जर भाग असेल, तर त्याच्या बरोबरीने एखादा विनोद घालता येतोय का, एखादी रसनिष्पत्ती, एखादी गंमत आणणारी गोष्ट घालता येते का, असं थोडंसं बघायला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो असा आहे, की हे सगळं सादरीकरण अत्यंत आत्मविश्वासाने करायला पाहिजे. कारण हाच तर एक महत्वाचा गुण आपल्याला या स्पर्धांमधून शिकायचा असतो, की मला जे कळलं आहे ते तेवढ्याच आत्मीयतेने, तेवढ्याच तन्मयतेने तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, म्हणजे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहे. तर तो आत्मविश्वास माझ्या चेहऱ्यावरती दिसायला पाहिजे ना. आज मी परीक्षक म्हणून इथे तुमच्यासमोर बोलायला उभं राहिलेलं असताना खाली माझे पाय कापतायत, पण वर मी आत्मविश्वास पूर्ण बोलतोय की नाही. म्हणजे तर हा येतो कसा काय आत्मविश्वास, हा कधी कधी आपण कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स पण होतो कधी कधी, की हो येतं की मला, त्यात काय मोठं, असंही वाटू शकतं. वाचायचंच तर आहे बघून. अभिवाचनाच्या बाबतीत एक सोपा गैरसमज असा होतो, की वाचायचंच तर आहे बघून, त्यात काय एवढं. तर हे त्यात काय एवढं करून बघितल्यानंतर कळतं. त्यामुळे जेवढा तुम्ही जास्त सराव कराल, जेवढं तुम्ही कविता वेगवेगळ्या पद्धतीने वाचून बघाल, कथा वेगवेगळ्या पद्धतीने वाचून बघाल, तेवढा तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल. आणि मग तुम्हाला शब्दांबरोबरच्या खेळातली गंमत कळेल. आणि ती एकदा कळली ना, की मग तुमचं सादरीकरण रंगून लोक ऐकतील. जे आता मगाशी ताईंनी मराठी भाषा गौरव दिनाचा उल्लेख केला, तर आपल्या सगळ्यांना माहिती असलेली कुसुमाग्रजांची कणा नावाची कविता आहे, बरोबर आहे. आम्ही शाळेत असताना जी ती ऐकली होती, ती साधारण, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, अशी साधारण चालीत आम्ही पाठ करून म्हटलीये. आता गंमत सांगतो त्याच्यामध्ये, ही कविता थोडी गांभीर्याने जर म्हटली आणि त्याच्या शब्दाकडे आणि अर्थाकडे जर अधिक लक्ष दिलं, तर ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामयी पाहुणी आली गेली घरट्यात राहून. आता ह्या सगळ्यामध्ये आपल्या समोर ते चित्र निर्माण करायची शक्यता आहे की नाही. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. तुम्ही थोडे त्याच्यात चढउतारांमध्ये जरा गंमत आणलीत ना, थोडं वरखाली केलं, कारण हे बघा सोपं आणखीन एक त्याचं असं सांगतो, की आपल्याला भूक लागते किंवा चॉकलेट हवं असतं किंवा नवीन ड्रेस हवा असतो किंवा अभ्यास केलेला नाहीये म्हणून आईचे फटके चुकवायचे असतात. तर त्यावेळेला आईला लाडीगोडी लावताना, बाबाला लाडीगोडी लावताना तुम्ही जी जी काही कौशल्य आणता ना तुमच्या आवाजामध्ये, की नाही ना तसंच झालं किंवा असं हे जे काही सगळं करता की नाही, एकच 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 दे वगैरे करता की नाही, हे सगळी जी काही नौटंकी करता ना तुम्ही, तर ते सगळं नाट्य ह्या साहित्यामध्ये पण असतं. ते शोधायला हवं. आणि ते शोधण्यासाठी तुमचे जे मार्गदर्शक ताईदादा आहेत, त्यांना माझी खरंच नम्र विनंती आहे, की वेगवेगळ्या प्रकारे त्यांना करून बघू द्या. दरवेळेला आवश्यक नाहीये की गोल मांडून बसूनच अभिवाचन करायला पाहिजे.
एखाद्याला वाटलं मी खुर्चीवर बसून करणार, एखाद्याला वाटलं मी त्याच्या शेजारी खाली रचना करून बघा वेगवेगळ्या. कारण मुलांनो, तुम्हाला 10वी पर्यंतच हे असं सगळ्या प्रकारे करून बघता येणार आहे. नंतर डायरेक्ट करायचंय. नंतर तुम्हाला बघायची संधी नाहीये, चुकायची संधी नाहीये. तर सगळ्या सहभागी संघांचं पुन्हा एकदा मी मनःपूर्वक कौतुक करतो, अभिनंदन करतो. मला परीक्षण करायची संधी दिल्याबद्दल प्रबोधिनीचे आभार नाही मानत, कारण घरचंच कार्य आहे. त्यामुळे छान वाटलं मला सगळ्या संघांचं सादरीकरण बघताना. आणि मी शिल्पाताईंनाही नेहमी सांगत असतो, जाहीर कार्यक्रमातूनही सांगतो, की आपण एक कार्यशाळा घेतो या आधी, तर त्या कार्यशाळेमध्ये आवर्जून जेवढ्यांना शक्य होईल त्यांनी सहभागी व्हा. स्वातीताई पण असतात आमच्याबरोबर, ज्या साहित्य निवडीला मदत करतात. ताई पण असतात, दाढेताई पण असतात. तर आणि अशा कार्यशाळा तुमच्या भागात करायच्या असतील तर आपण आजकाल ऑनलाईन पद्धतीने पण सेशन्स घेऊ शकतो. तर तसंही ताईंना सांगा. भरपूर वाचा त्या निमित्ताने. मला वाटतं प्रबोधनच्या अंकाचे संच तयार केलेले आहेत, ते घेऊन वाचा. आणि जी स्वातीताईंनी आधी जी सूचना सांगितली, की तुमच्याकडे जे परिपत्रक येतं, ते परिपत्रक खरंच एकदा गांभीर्याने सगळ्यांनी वाचा बरं का. नाहीतर मग विषयाला धरून साहित्य नसतं आणि चांगलं सादरीकरण असताना सुद्धा मग गुणांवरती त्याचा परिणाम होतो. तर मला थोडासाच वेळ आहे, त्यामुळे मी बरेचसे मुद्दे तरी कव्हर करायचा प्रयत्न केला. पण अजून काही असेल तर मी कार्यक्रम संपल्यानंतर इथे आहे. ज्यांना वैयक्तिक भेटून बोलावं असं वाटत असेल त्यांनीही जरूर बोला. भरपूर वाचा, भरपूर सादरीकरण करा. आणि तुम्ही जे स्पर्धेत सादरीकरण करताय त्याचे तुमच्या गावात प्रयोग करा, शाळेत प्रयोग करा, इतर लोकांना ते ऐकवा, तुमच्या सोसायटीत सादर करा, गणेशोत्सवात सादर करा. त्यानिमित्ताने तुम्ही लोकांपर्यंत पोहोचाल. त्यातून तुमचा सबाधितपणा वाढेल, तुम्हाला उत्तम उत्तम सादरीकरणाच्या संधी मिळतील. आणि कदाचित पुढे जाऊन अजून एक 15-20 वर्षांनी तुम्ही माझ्यासारखे इथे परीक्षक म्हणून उभे राहाल आणि बोलाल आणि असं छान छान गप्पा माराल, अशी मला आशा वाटते. आणि तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. धन्यवाद. वाचनाला अभिनयाची जोड देऊन आपलं अभिवाचन कसं आत्मविश्वासपूर्वक समोरच्यापर्यंत पोहोचवायचं याच्या खूप छान छोट्या छोट्या क्लुप्त्या अक्षयदादांनी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. तर ही सगळी हस्तलिखित, हे सगळे अभिवाचनाच्या चित्रफिती ज्या आमच्याकडे आल्या आहेत आणि ज्यांना क्रमांक मिळाले आहेत, तर ते कशा असतील, बाहेर काही हस्तलिखितांचे नमुने ठेवलेच आहेत. तर एक याची छोटीशी झलक आपण आता पडद्यावरती बघूयात. मी माननीय व्यासपीठावरील यांना सांगते की समोर स्थानापन्न व्हावं. नमस्कार मंडळी, मी सौम्या तुमचं स्वागत करते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तरंग मनाचा. तुम्हा सगळ्यांचे आवडते लाडके कलाकार दर महिन्यात तुमच्यासाठी नवनवीन विषय आणि नवीन संकल्पना घेऊन येतच असतात. आणि आजचा हा विषय आपल्या अगदी जवळचा आहे. आपल्याला दिसणारा नसला तरी आपल्या प्रत्येकाला जाणवणारा, सगुणात्मक असून सुद्धा निर्गुणी वाटणारा हा आपला विषय म्हणजे भावना. आपण प्रत्येकच मालिकेतील कलाकारांचे हावभाव, त्यांच्या भावनांची उंची आणि त्यांची निर्मळ भाववृत्ती पाहून त्यांना पसंत करतो. तर आता आपण स्वागत करूयात गजल हरी नावाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमातील आपल्या लाडक्या कलाकारांचं. सांग विठुराया काय वर्णावी ही वारी, वैष्णवांचा मेळा भेटे उरावरी. आता ज्याची तुम्ही उत्सुकतेनं वाट पाहत आहात तो बक्षीस वितरणाचा क्षण आता आलेला आहे. आणि सुरुवातीला तुम्हीच संपादक व्हा हस्तलिखित स्पर्धेतील इयत्ता 5वी ते 7वीच्या गटासाठी सुरुवातीला बक्षीस वितरण होईल. प्रथम क्रमांक आला आहे लाहोटी कन्या प्रशाला, कराड उत्सव रंग. तो गट आज इथे उपस्थित आहे. उत्तम साहित्य दर्जा, आशयाची उत्तम मांडणी, उत्तम मुखपृष्ठ असलेला उत्सव रंग या हस्तलिखिताला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. लाहोटी प्रशाला, कराड. सर्व गटाचं आणि मार्गदर्शकांचं खूप खूप अभिनंदन. आता आपण मोठ्या गटाकडे वळूया. इयत्ता 8वी ते 10वीच्या मोठ्या गटाकडचा निर्णय सांगते. आता आपण अभिवाचन च्या स्पर्धेकडे वळूया.
अभिवाचनातला स्पर्धेसाठी माननीय महेंद्रबाईंना विनंती की त्यांनी बक्षीस प्रदान करावं. प्रथम क्रमांक सरस्वती विद्या मंदिर कराड भरारी या त्यांच्या साहित्याला मिळतं आहे. भरारी करता त्यांनी साहित्य पण खूप छान निवडलं होतं छात्र प्रबोधनच्या अंकातून. सर्व गटाचं खूप खूप अभिनंदन. आता मी अशी विनंती करते सगळ्या मार्गदर्शकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा, आम्ही आमच्या बाजूने म्हणतो की मुलांचं हे वाढलं पाहिजे, साहित्य अभिरुची वाढली पाहिजे, त्यांनी गटात काम करण्याचा अनुभव घेतला पाहिजे. तुमचा कसा होता रे अनुभव हा या सगळ्या प्रक्रियेत? असे निवडक काही तुमची मनोगता आम्हाला ऐकायला, आपल्या सगळ्या मुख्य अतिथींना ऐकायला जरूर आवडेल. तर कोण आपली मनोगता व्यक्त करताय? एक 2-4 जणांनी प्रातिनिधिक स्वरूपात थोडक्यात का होईना पण इथे येऊन विद्यार्थ्यांनी बोलावं असं मी जरूर सुचवेन. या इथे ओळीनी ज्यांना सांगायचंय काही मनातलं त्यांनी जरूर इथे येऊन मोकळेपणी बोलायला हरकत नाही. आणि थोडक्यात बोला म्हणजे मग खूप जणांना बोलायची संधी मिळेल. सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. आम्ही ज्ञान प्रबोधिनी निगडी गुरुकुलमधनं आलेलो आहोत. राज्यस्तरीय हस्तलिखित स्पर्धेमध्ये आमचा पहिला क्रमांक आला, त्याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. आमच्या हस्तलिखिताचं नाव होतं विकासाच्या अवकाशात प्रगतीच्या प्रांगणात. हे हस्तलिखित करताना आम्हाला बरेचसे वेगवेगळे अनुभव सुद्धा आले. त्याच्यामध्ये मुख्यतः आम्हाला मराठी साहित्य प्रकार जास्त नव्याने ओळखता आले, ते हाताळता आले. अक्षराचे वेगवेगळे नियम कळले जे आम्ही परीक्षेत सुद्धा वापरू शकतो. हाताळल्यामुळे आमचं वाचन अधिकाधिक वाढलं, वेगवेगळे विषय नव्याने परिचित झाले. दुसरं गोष्ट म्हणजे प्रबोधिनीच्या एका पद्यामध्ये अशी प्रचिती आहे की संघटना हेच सूत्र बनवूया. त्याच्यामध्ये मोठ्या गट असल्यामुळे 8वी 9वी 10वी मिळून आम्ही हे सगळं गटकार्य केलं. त्याच्याबद्दल एक आनंद वाटला, कारण 8वीला 9वीचे आणि 9वीला 8वीचे वेगळे गुणवैशिष्ट्य कळाले. आम्ही स्वतःला ओळखू शकलो, त्याचसोबत आम्ही दुसऱ्यांनाही ओळखू शकलो. त्याच्याबद्दलही चांगलं वाटलं. आणि ही प्रबोधिनीची प्रचिती आम्ही आमच्या जीवनात आचरणात सुद्धा आणू हे सांगते आणि धन्यवाद. नमस्कार, मी श्री दादा महाराज नाटेकर पंचकोशाधारी विद्यालय गुरुकुल चिखली या शाळेतून आहे. तर आमच्या हस्तलिखिताचं नाव होतं स्थित्यंतर. तर ना आमच्या हस्तलिखिताच्या पहिला म्हणजे पृष्ठभागावरच ना वेगवेगळं म्हणजे आईच्या पोटातून निघलेली बाळ म्हणजे त्याची नाळ, ती गरोदर असण्यामध्ये बाळ जन्मस्थावर जी वेदना शकते ती ऐकू शकते, तेच आमच्या पहिल्या पृष्ठभागावर होतं. आणि खरं तर ना म्हणजे आमच्या वेगवेगळे छंदवर्ग ना केले जातात. त्याच्यामध्ये मग अभिव्यक्ती आला, शेती बागकाम अशा वेगवेगळ्या छंदवर्ग, त्यामध्ये मी अभिव्यक्तीमध्ये होतो. तर एक दिवस साधनाताई म्हणजे मागच आहे ताई बोलल्या मला, तर मी असंच कविता केली उन्हाळ्यावरती. तर त्या बोलल्या अरे छानच की, तू तर हस्तलिखितात आमच्या भाग्य. तर मी बोललो मी पण एकदम उत्साही, मी पण बोललं लगेच ठीक आहे मी घेतो भाग. नंतर ना मग मला ताई प्रोत्साहन द्यायला लागले, तू कर, तुला जमते चांगलं. मग नंतर मी एवढ्या छान कविता करत गेलो ना, ताईला आवडच लागला. मग आमच्या वैशालताई, गौतम दादा ते मला खूप प्रोत्साहन द्यायचे, म्हणजे असं नको असं कर, म्हणजे शुद्ध लेखन, शब्द चुकतात ते यमक जुळत नाही तर असं कर. आणि हस्तलिखितामध्ये ना आमचा जो गट होता मुला मुलींचा, तर सगळे एकत्र हसत खेळत म्हणजे साधनाताई पण आमच्या संग हसत खेळत एकदम, जर काही चुकलं तर प्रेमाने सांगणार आणि जर मस्ती केली तर असं हसत खेळत आम्ही छान असं हस्तलिखित आमचं तयार झालं. आणि याच्या आधी आमचं नुसतं उत्तेजनावरच क्रमांक यायचा आणि यावर्षी आमचा प्रथमच 3रा क्रमांक आलाय. तर आनंद होते. आणि ते पद्य यापुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची, ते लाईनी आता आठवल्यात. म्हणजे
त्यावरनंच आता पहिली पायरी याच्यावरनं आता पुढच्या वर्षीपासून म्हणजे कसं विकसित करता येईल आपल्या हस्तलिखित अजून कसं त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येईल ते बघायचे. धन्यवाद. आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अजय कुमार फुंदे यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करावं. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व पालक वर्ग, सर्व शिक्षकवृंद आणि समोर भावी काळातील होऊ घातलेले कला, नाट्य, संस्कृती, नंतर काय म्हणूयात आपण वाङ्मय प्रकार यामधले नेतृत्व करणारे सर्व हास्य असलेले चेहरे, बालमित्र आणि मैत्रिणींना, खरं तर भाई खरं सांगू का, मला दडपण आलं हो. बापरे, काय म्हणजे किती आनंद ओसंडून वाहते या मुलांच्या चेहऱ्यावर. आणि खरंच म्हणजे तुमचं संयोजकाचं खरं तर खूप खूप अभिनंदन की इतकी छान स्पर्धा आयोजित केली आपण आणि इतकं छान स्फुरण मिळालं ह्या मुलांना, इतकी छान प्रेरणा मिळाली आहे. जबाबदार शिक्षक, सजग पालक आणि मुलांना व्यक्तिमत्व विकसनाचं खूप छान मार्गदर्शन सरांनी केलं. मी आपले पुढचे प्रमुख पाहुणे श्री किरण केंद्रे सर यांना विनंती करते की त्यांनीही मार्गदर्शन करावं. व्यासपीठावर उपस्थित महेंद्रभाई सेठिया, आमचे मित्र अजयजी फुंदे, शिल्पा मॅडम, समोर बरेच अक्षय बसलाय, बरेच मान्यवर मंडळी आहेत. खरं तर या दोन्ही विषयावर बोलायला मी विस्मित आहे. त्याचं कारण माझं अक्षर खराब आहे एकतर, आणि दुसरी गोष्ट माझे उच्चार पण कसे आहेत माहीत नाही. त्यामुळं तर पण तरीही एकंदर आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून म्हणजे मीच इतक्या काही गोष्टी शिकलोय. खरं काय बोलावं, म्हणजे महेंद्रभाईचे सुरातच मी आभार मानतो की एक चांगला अनुभव तुम्ही मला आज दिला इथे. तुमच्यावर मी अनुभव घेऊ शकलो खरं तर. पण एक मुलांसाठी म्हणजे मी खरं तर तुम्हाला एक छोटीशी आधी गोष्ट सांगतोय, मग मला काय बोलायचं ते मी बोलेन. एकदा असं होतं की एका भिक्खूला त्याला ती दिव्य शक्ती प्राप्त होते. असं होतं की त्या सगळं गावाला कळतं की अरे याला दिव्य शक्ती आता प्राप्त झालेली आहे. मग त्याचा एक मित्र जातो त्याच्याकडे आणि त्याला विचारतो की बाबा तुला ही शक्ती प्राप्त झाली म्हणजे नेमकं काय झालं, तू पूर्वी काय करायचं. तर मला पूर्वी काय करायचं, मी गुरुच्याकडं कामाला होतो. मी रोज सकाळी जंगलात जायचो, लाकडं फोडायचो, गुरूंची सेवा करायचो आणि पाणी भरायचो. मग ते वाले मग तू आता काय करतो. तुम्हाला काही नाही, मी आता रोज जंगलात जातो, गुरुच्या घरी पाणी भरतो, लाकडं फोडतो आणि गुरुची सेवा करतो. तर ते म्हणाले मग तुझ्यात फरक काय राहिला ना, तुला ज्ञान प्राप्ती होण्यापूर्वीचा आणि तो यात फरक काय. तर तो छान उत्तर दिलं त्याने. तो असं म्हणाला की पूर्वी मी हे सगळं झोपेत करायचो, ते मी आता सगळं जागेपणी करतो, एवढाच फरक आहे. मला वाटतं या स्पर्धेत तुम्ही भाग घेण्यापूर्वीचे तुम्ही आणि आताचे तुम्ही यातला हा ज्ञानप्राप्तीचा जो फरक आहे ना, तो तुम्हालाच उमलला असेल. कारण हे जे प्रोसेस आहे ना, ही आता खरंच बरेच वेळ चर्चा झाली. मी बाकी विषयावर बोलणार नाही. त्या वक्तृत्व स्पर्धेत किंवा अभिवाचनावर किंवा हस्तलिखित दोन तज्ज्ञ लोकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. मी आता माननीय महेंद्रभाईंना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचा समारोप करावा. एखादी गोष्ट करताना वेळेचं भान सुटलं की काही वेळेला खूप छानही वाटतं. कारण आपण म्हणतो ना की भान हरपून आपण काम करतो. तसं आपलं की अनेकांनी हस्तलिखित स्पर्धेत आणि अभिवाचन स्पर्धेत भान हरपून काम केलेलं आहे. आणि असं भान हरपलेलं मनोगत आपण सगळ्यांनी आपल्या इतर सगळ्या मित्रमैत्रिणींसमोर मांडलेलं पण आहे. खूप आनंद वाटतो की यावर्षी पहिल्यांदाच आम्हाला विभागून बक्षिसं द्यावी लागली. इतकी उत्तम आणि दर्जेदार असं साहित्य होतं. आणि एक विभागून नाही तर सगळीच बक्षिसं, विशेषतः 8वी ते 10वीतली क्रमांक काढताना 1 मार्क, अर्धा मार्क, 1 मार्क इतकं ते सगळं कटाकटी स्पर्धकांनी परीक्षकांनी गुण दिलेले होते. आणि त्यामुळे खरं तर सगळ्यांना पहिला क्रमांक जाहीर करावा असं मला वाटत होतं.
पण अजूनही विभागून म्हटल्यावर 2च जण असं असल्यामुळे मग लागोपाठचे क्रमांक आपण सगळ्यांना दिले. मला असं वाटलं की हस्तलिखित ज्यांनी ज्यांनी उत्तम केलेलं आहे त्यांनी या सुट्टीमध्ये आपल्याच हस्तलिखिताचं अभिवाचन करायला काय हरकत नाही. म्हणजे इतरांनी केलेल्या साहित्याचं आपण अभिवाचन करायचं ही एक स्पर्धा, ही एक पद्धत. पण आम्हीच लिहिलेलं आहे आणि आमच्याच लिहिलेल्या हस्तलिखिताचं आता आम्ही जाहीर अभिवाचन करणार आहोत. मला असं वाटतं की जरूर या किंवा पुढच्या वर्षीच्या आपल्या वर्गामध्ये, आपल्या शाळेमध्ये प्रार्थनेच्या वेळेला ठरवून वेळ मागून पण असं हस्तलिखिताचं अभिवाचन हे आवर्जून करावं. धन्यवाद महेंद्रभाई. मला खात्री आहे छात्र प्रबोधनची ही चळवळ आपण सगळेच जण मनामध्ये घेऊन घरी जाणार आहात. आजचा हा बक्षीस समारंभचा कार्यक्रम इथे संपन्न झाला असं मी जाहीर करते आणि आपण हा कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करूयात. पसायदानासाठी सगळ्यांनी उभं राहायचं. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पावो जो देवांशील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेघे लांछना मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेशी लेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दानपसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया
झाला सुखिया झाला